हा सिनेमा अनुराग पाठक यांच्या 12वी फेल या पुस्तकावर आधारलेला आहे। IPS मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दाची, प्रामाणिकपणाची, चिकटाची, स्वाभिमानाची आणि अपर कष्टाची ही कथा आहे। शिकार नंतर 3 वर्षांनी विधू विनोद चोप्रानी चित्रपट दिग्दर्शन केले आहे। तर त्यामुळे चित्रपटाकडून अपेक्षा होतात ज्या प्रबोधनाबाबतच मनोरंजन करत 12वी फेल पूर्ण करतो। नमस्कार, मी अनिकेत पवार, तुम्ही बघत आहेत मराठी वग। तर चला मित्रांनो, सुरू करूया। चलम मधील बिल गावातील मनोजच्या वडिलांना भ्रष्टाचाराला विरोध केल्याने निलंबित केले जाते आणि चित्रपटाची कथा सुरू होते। कॉपी करायला न मिळाल्याने मनोज 12वीत नापास होतो। अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्याचे वडील कोर्टात जातात। मनोज भावाच्या साथीने जुगाड चालवतो, पण आमदार त्यांच्या भावाला पोलीस कोठडीत टाकतो। त्यावेळी मनोज प्रामाणिक अधिकारी असलेल्या DSP दुष्यंत सिंहला रात्री झोपेतून उठून चौकीत आणतो। त्यावेळी मनोजला प्रामाणिकपणाची शक्ती योग्य हाती असेल तर काय होऊ शकतं याची जाणीव होते व तो IPS बनण्याचा निर्णय घेतो। IPS किंवा IAS अधिकारी बनणं UPSC ची परीक्षा देणं सोपं नाहीये। त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतोच, पण पेशेंसही ठेवावे लागतात। जिथे हुशार मुलाची डाळ शिजत नाहीये तिथे 12वी नापास तरुण IPS बनून कुटुंबासह गावाचं नाव उज्ज्वल करतो। इतरांसाठी प्रेरणादायक पटकथा आणि त्याला अनुसरत लिहिलेले संवाद मनाला भिडतात। काही ठिकाणी सिनेमा भावुक करतो। आजी नातवामधील संवाद, मित्रांची सीन्स, स्वतः फेल होऊन इतरांना मार्ग दाखवणाऱ्या गौरीचा संघर्ष, प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न आणि प्रेयसीने समजून घेऊन दाखवलेला विश्वास असे बरेच प्रसंग छान झाले आहेत। बऱ्याच दृश्यामध्ये रंगभूषेतील फरक जाणवतो। प्रश्नसंगीतासोबतच काही सीनमध्ये शांततेचा छान वापर केला आहे। अटल बिहारी वाजपेयी हार नहीं मानूंगा, रार नहीं ठाणूंगा या कवितेचा सुरेख वापर केला आहे। एक वेगळाच विक्रांत मेसी यात आहे। विक्रांतने घेतलेली मेहनत त्यावर पुरस्काराचा वर्षाव करणारी ठरेल। प्रत्येक सिनेमेत त्यांनी जीव ओतलेला आहे। मेधा शंकरने त्याला सुरेख साथ दिल्याने एक हलकी फुलकी लव्ह स्टोरी पाहायला मिळते। प्रियांशु चॅटर्जीने प्रेरणादायक ठरणाऱ्या प्रामाणिक पोलीस अधिकारी भूमिका चोख गाजवली आहे। अंशुमान पुष्करने स्वतः परीक्षेत फेल होऊनही इतरांना मदत करणारा गौरी भैया यांनी अनंत जोशीने ग्वाल्हेरमध्ये गेल्यापासून शेवटपर्यंत मनोजला मदत करणारा मित्र पांडे छान साकारला आहे। इतरांची कामही चांगली झाली आहे। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मराठी वग या YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।